भारतीय सणांच्या वस्तू परदेशात एक्सपोर्ट करण्याचं काम करणारे उद्योजक निमेश चंदवाड. नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांचा प्रवास जो आहे तो पणती बनवण्याची प्रॅक्टिस करून तर आज परदेशात लाखो गणेश मूर्ती एक्सपोर्ट करण्याचं काम निमेश जनवाड करत आहेत. बदलापूरमधील उद्योजक निमेश जनवाड आपल्यासोबत असणार आहेत. नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक्सक्लुझिव्ह मुलाखत जी आहे ती निमेश जनवाड यांची घेणार आहोत. आपण जर बघितलं तर त्यांचा यंदाचा पहिला गणेश मूर्तींचा कंटेनर जो आहे तो परदेशात गेलेला आहे. तर आता दुसरा कंटेनर त्यांचा उद्या जाणार आहे परदेशामध्ये. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चिंतामणी ग्रुप काय आहे, नवीन तरुण उद्योजकांना त्यांच्याकडून काय मेसेज असणार आहे, काय त्यांच्यासाठी टिप्स असणार आहेत, सर्व गोष्टी आपण निमेशजी जनवड यांच्याकडून जाणून घेणार आहोत. निमेशजी नमस्कार, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर चिंतामणी ग्रुप जो आहे तो आता जवळपास परदेशामध्ये पोहोचलेला आहे आणि लाखो भारतीयांसोबत, परदेशातल्या लाखो भारतीयांसोबत तुमचं एक नातं तयार झालेलं आहे. गणेश मूर्ती एक्सपोर्ट करण्याचं काम तुम्ही करतात. या व्यतिरिक्त म्हणजे चिंतामणीचा एकंदरीत मोटो काय आहे? सर्वप्रथम तर मी राज्य माझ्या या न्यूज चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो, आपले मनापासून आभार व्यक्त करतो की आज तुम्ही या ठिकाणी माझी मुलाखत घेत आहात. माझं नाव निमेश जनवाड, आम्ही बदलापूरमध्ये राहतो आणि माझा चिंतामणी क्रिएशन ही माझी जी फर्म आहे, माझी जो कंपनी आहे. चिंतामणी क्रिएशनबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे चिंतामणी क्रिएशनमध्ये भारतीय सणांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, भारतीय उत्सवांना सेलिब्रेट्स करण्यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्याचं उत्पादन करतो मोठ्या प्रमाणावर आणि जगभरात विविध देशांमध्ये पाठवतो. जवळपास 22 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये आपले इंडियन फेस्टिव्ह आयटम्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो आणि सप्लाय करत असतो. याच्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, मॉरिशस, सिंगापूर, जर्मनी अशा असंख्य देशांमध्ये आम्ही इंडियन फेस्टिवल आयटम्स पाठवत असतो. सर्वात मोठं म्हणजे गणेश उत्सवासाठी लागणारे जे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे या खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून आम्ही परदेशात पाठवत असतो. याच्यामध्ये आमच्यासोबत खूप मोठी टीम आहे. चांगल्या उत्तम दर्जाचे आमच्याकडे चांगले आर्टिस्ट लोक आहेत आणि गरजू लोकांना आणि चांगल्या स्किलफुल्स लोकांना आम्ही एकत्र करून या इंडियन फेस्टिव्ह आयटम्स आम्ही प्रोडक्शन करत असतो 12 महिने आणि प्रत्येक सणासाठी परदेशामध्ये जे सण उत्सव साजरे करण्यासाठी आम्ही या सर्व वस्तू परदेशांमध्ये पाठवत असतो. कोणते कोणते सण त्याच्यामध्ये आहेत? त्याच्यामध्ये विशेष म्हणजे दिवाळी आहे, गणेश उत्सव आहे, त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे, होळी आहे. जे मोठे मेजर इंडियन फेस्टिवल आहेत ते इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर जे साजरे केले जातात तसेच उत्सव परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही या वस्तूंचं परदेशामध्ये निर्यात करत असतो. नक्कीच निमेशजी, आपण जर बघितलं तर तुम्ही आत्ताच बोलताना बोला की हायर सेकंडरी म्हणजे कॉलेजला असताना तुम्ही चिंतामणी ही कंपनी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून आज तुम्ही अनेक कुटुंबांना रोजगार देत आहात आणि परदेशात तुमचं बऱ्यापैकी भारतीयांशी नातं तयार झालेलं आहे. मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे, अगदी लहान वयात म्हणजे कॉलेजचं वय म्हणजे मजा मस्ती आणि ऐश करायचं असतं, पण तुम्ही कंपनी स्थापन केली आणि रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत काय आव्हानं आले असतील? कारण आता कंटेनर मागे उभा आहे, तो जातोय. हा संपूर्ण यशाचा प्रवास, त्याच्यामध्ये नक्कीच कुठेतरी अडथळे आव्हानं येतात. त्याच्यापर्यंत याला कसं फेस केलं आणि चॅलेंजेस कसे कसे आलेत? खूप मोठं आव्हानातून आम्ही या इथपर्यंत पोहोचलोय. मी सुरुवातीला म्हणजे अगदी लहान वयामध्येच आमच्या मामाच्या घरी मी हे काम करायचो. आमचा पूर्वीचा व्यवसाय होता दिवाळी दिवे बनवण्याचा व्यवसाय होता, डेकोरेटिव्ह दिवे. आणि ते आमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी बसून आम्ही काम करायचो एकत्र. मी अगदी लहान होतो पण लहानपणापासूनच आम्ही त्या कामामध्ये होतो आणि ते जे आम्ही प्रोडक्ट्स दिवाळीचे बनवायचो ते प्रोडक्ट्स आम्ही म्हणजे मार्केटमध्ये व्यापारी लोकांना द्यायचो. तर असंच मी लहान वयातच सोबत मामासोबत जायचो आणि ते सप्लाय करायचो आणि त्या ठिकाणी आमचे प्रोडक्ट्स जायचे. सुरुवातीला थोडंसं मॅच्युरिटी नव्हती, आम्ही फक्त जायचो आणि डिलिव्हरी देऊन यायचो. जसं जसं वय वाढत गेलं आणि जसं जसं कळत गेलं की आपल्याकडून जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत नेमक्या त्या करतात काय किंवा ते कुठे पाठवल्या जातात, ते लोकल मार्केटमध्ये पाठवतात की अजून कुठे पाठवतात, त्याचं सगळ्या गोष्टीचा मला एकदम एक्साइटमेंट वाढली की आपल्याकडे बनवणाऱ्या वस्तू पुढे जाऊन कुठे डिस्ट्रीब्यूट होतात. त्यामुळे जसं जसं एज वाढत गेलं आणि हाच जो रुटीन होता की माल बनवणं आणि घेऊन जाणं, मग एका वेळेस असं ठरवलं की आज आपण थोडा अभ्यास करूया की आपल्याकडनं जाणाऱ्या वस्तू नेमक्या कुठे जातात. तर असंच मी एके दिवशी मार्केटमध्ये माल घेऊन गेलो. तर एक मुंबईमध्ये एक व्यापारी आहेत, त्यांच्या तिकडे मी थोडंसं थांबलो, बघितलं की आपण जो घेऊन आलेला माल आहे तो काय कुठे म्हणजे कशा पद्धतीने
त्याची प्रोसेस होते. तर मी बघितलं की तिथे फार चांगल्या पद्धतीने त्याची पॅकेजिंग होत होती आणि पॅकेजिंग केल्याच्या नंतर मी बघितलं एवढ्या उत्कृष्टरित्या त्याची पॅकेजिंग आहे. मग ते काय होतं, मग ते मला थोडं कळालं की ते परदेशात देखील भारतीयांना सेलिब्रेट्स करण्यासाठी हे या प्रोडक्टची मागणी परदेशात देखील आहे. हळूहळू वेळ काळ सरत गेला. शालेय शिक्षण झालं, त्याच्यानंतर 11वी-12वीचं एज्युकेशन झाल्याच्या नंतर एक बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री करत असताना लक्षात आलं की आपण लहानपणापासून ज्या व्यवसाय आपण बघितलाय जवळून अगदी आणि ज्याच्यात आपल्याला नॉलेज आहे त्या व्यवसायाला आपण घेऊन आपलं करिअर सेट केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये मला लहानपणापासून असल्यामुळे खूप नॉलेज होतं आणि माझ्याकडे ते स्किल्स पण होतं. त्याच्यामुळे आणि मी शिक्षण देखील बिझनेस मॅनेजमेंटचं घेत होतो. त्यामुळे बिझनेस रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या डिग्रीच्या ह्याच्यामध्ये शिकत होतो आणि या शिक्षणाचा देखील मला चांगल्या पद्धतीने फायदा झाला आणि त्या नॉलेजचा देखील चांगल्या पद्धतीने फायदा झाला. नॉलेज आणि मी घेतलेलं शिक्षण कंबाईन केल्याच्या नंतर मी ठरवलं की आता आपण कॉलेजच्या 3rd इयरला असल्यापासूनच या व्यवसायाला आपण सुरुवात करूया. तर ती 3rd इयरला असताना मी भारत कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री पूर्ण केली आणि 3ऱ्या वर्षी असतानाच मी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चिंतामणी क्रिएशन ही आमची जी संस्था आहे ती स्थापन केली. त्यावेळेस अगदीच 1-2 जण माझ्यासोबत होते आणि लग्न देखील झालं नव्हतं. व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला खूप अपयश होतं, कामच नसायचं, आपण नवखे होतो आणि नवीन असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये कोण ओळखत नव्हतं. तर असंख्य अडचणी होत्या आणि कधी कधी असं वाटायचं की आपण जो निर्णय घेतलाय तो कदाचित चुकला नाहीये ना, आपण टाइम तर वेस्ट करत नाही आहोत ना. तर या सगळ्या गोष्टी सतत भेडसावत असायच्या आणि त्याच्यामुळे टेन्शन्स व्हायचे की आपण अजून कुठे नोकरी करायला पाहिजे का किंवा अजून दुसरं काही करायला पाहिजे का, इन्कम सोर्स शोधला पाहिजे. आणि मग तरी पण मी हिंमत हारली नाही, थोडी पेशन्स ठेवले आणि मग आपण कुठे कमी पडतोय या गोष्टीकडे मी जास्त लक्ष दिलं की आपण मार्केटमध्ये सेट होण्यासाठी आपल्याकडून अजून काय करता येईल किंवा आता आपल्याकडे काय कमतरता आहे त्या गोष्टींकडे मी जास्त फोकस केला. त्याच्यानंतर मला अभ्यास केल्याच्यानंतर कळालं की जे प्रोफेशनलिझम पाहिजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करण्यासाठी, तुम्हाला जे प्रोफेशनलिझम पाहिजे ते प्रोफेशनलिझम बिझनेसमध्ये आणणं फार गरजेचं असतं. कारण तुम्ही जसं प्रेझेंट होता एखाद्याच्या समोर, प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे. तर आम्ही आमच्या प्रेझेंटेशनवर भर दिला. आम्ही चांगले ब्रोशर डिझाईन केले, चांगले सॅम्पल्स क्रिएट केले, चांगली पॅकेजिंग डेव्हलप केली, चांगलं प्रेझेंटेशन्स केले आणि त्यानंतर आम्ही एक आमचा थोडा पोर्टफोलिओ रेडी केला. पोर्टफोलिओ रेडी केल्याच्या नंतर आम्ही विविध उद्योजकांना जाऊन भेटलो आणि एक चांगला पोर्टफोलिओ असल्यामुळे लोकांकडनं देखील आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि सुरुवातीचे तर 6-8 महिने तर काहीच काम नव्हतं आणि खूपच परिस्थिती बिकट होते, आर्थिक अडचणी पण खूप होत्या आणि 6-8 महिने काम नसल्यानंतर एक सीझन सरल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की आपण चांगलं पोर्टफोलिओ रेडी करून आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे. तर आम्ही विविध उद्योजकांना भेटलो. आमचं जे प्रेझेंटेशन होतं ते त्या लोकांना आवडलं. जे परदेशामध्ये वस्तू पाठवतात त्यांना आमचं प्रेझेंटेशन आवडलं. अशा एका उद्योजकांनी सुरुवातीला आम्हाला काम दिलं. त्याचं काम करत असताना ते काम केल्याच्या नंतर त्यांना आम्ही जे सर्व्हिस दिली, जी क्वालिटी दिली त्याच्यामधून ते एवढे ॲप्रिशिएट झाले की त्यांनी आम्हाला अजून 4 रेफरन्सेस दिले. मग त्यांची देखील आम्ही कामं केली. पुढे असेच रेफरन्सेस आम्हाला मिळत गेले आणि त्याच्यानंतर एक जे मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार हे जे उद्योजक आहेत, मराठी उद्योजक ज्यांचे आखाती देशांमध्ये सुपरमार्केट्स आहेत, त्यांचा देखील रेफरन्स मला एका व्यापाऱ्यांकडनं मिळाला. सुरुवातीला आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये व्हिजिट्स करत होतो, पण काही स्टाफ आम्हाला एंटरटेन करत नव्हता. पण आम्ही जिद्द सोडली नाही, आम्ही जात राहिलो. तरी आम्हाला वर्षभर काही त्याच्यातून मिळालं नाही आणि काही नाही. मग त्याच्यानंतर त्या व्यापारीकडून आम्ही सरांचा मेल ID घेतला. त्याच्यावर त्यांना 20, 25, 30 मेल केले. मेल केल्याच्या नंतर देखील रिप्लाय येत नव्हता. मग असंच मी एक साधारण रात्री घरी बसले असताना मला एक इंटरनॅशनल कॉल आला. कॉल नंबर आला आणि मी फोन उचलला. तर समोरची जी व्यक्ती होती त्यांनी सर्व गोष्टीकडची माझ्याकडनं माहिती घेतली आणि फोन ठेवण्याच्या अर्धा मिनिटं आधी सांगितलं की मी धनंजय दातार बोलतोय आणि मी दुबईवरनं बोलतोय आणि मला तुमच्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर आपले फार फार खूप आभार. मी गेले 1 वर्ष तुमच्या कंपनीमध्ये फेऱ्या मारतोय किंवा मी जातोय, पण तिथून मला काय कोणी एंटरटेन करत नाही आहे. तर सरांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही आहे, मी नेक्स्ट वीकमध्ये इंडियामध्ये येतोय
आणि नेक्स्ट वीकला आपण या दिवशी या इतक्या वाजता तुझी माझ्याबरोबर मीटिंग आहे. मग आम्ही फार एक्साइट झालो आणि जे आमच्याकडे पोर्टफोलिओ होतं ते अजून स्ट्रॉंग केलं आम्ही. अजून आम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनवर भर दिला. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे, त्यावेळेस लग्न झालं नव्हतं, आम्ही दोघे सरांकडे गेलो, त्यांना चांगलं प्रेझेंटेशन दिलं आणि आम्हाला त्यांनी पहिली ऑर्डर आम्हाला दिली. आणि धनंजय दातार हे व्यवसायातलं फार मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं किंवा त्यांच्या कंपनीसोबत काम करणं हा स्टॅम्प आम्हाला फार गरजेचा होता. आणि आम्ही सरांसोबत काम केलं. त्याच्यानंतर मार्केटमधून आम्हाला जसं माहीत पडलं की आम्ही धनंजय दातार यांच्यासोबत काम करतोय, यांच्या कंपनीसोबत काम करतोय, तसे अनेक उद्योजक आम्हाला जोडत गेले. अनेक उद्योजकांचं समोरून आम्हाला म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट्स आले. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही कामं करत गेलो. पण सुरुवातीचे जे 1-2 वर्ष होते ते फार टफ होते. म्हणजे आर्थिक अडचणी फार मोठ्या प्रमाणावर होतं. कधी कधी काही वेळा नुकसान देखील व्हायचं. पण शेवटी व्यवसायामध्ये फायदा नुकसान हे तर एक कॉम्बिनेशनच आहे. तरी पण आम्ही हार नाही मानली आणि खूप चांगल्या जिद्दीने आणि उमेदीने आम्ही पुढे चालत राहिलो. मी तरुण उद्योजकांना पण हेच सांगू इच्छितो की सुरुवातीला तुम्ही जो व्यवसाय सुरू करताय त्याच्यामध्ये तुम्हाला फार अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत व्हाल, तुम्हाला टेन्शन येईल, पण तुम्ही तुमचं ध्येय मजबूत ठेवा. त्याच्यामुळे कालांतराने तुम्ही जे काम करताय त्याचा आउटपुट तुम्हाला मिळायला नक्की सुरुवात होईल. मला एक तुम्हाला सांगायचं, तुम्ही सांगितलं की तरुण उद्योजकांना मी सांगू इच्छितो, पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न अजून एक विचारतो. तुम्ही पॅकेजिंगचा उल्लेख केला, प्रेझेंटेशनचा उल्लेख केला आणि आपण स्वतः एखाद्या क्लायंटशी जेव्हा मीटिंग करतो तेव्हा प्रेझेंट कसं व्हायचं याचा देखील उल्लेख खूप महत्त्वाचा आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन ही म्हणच आहे. तर ज्या वेळेस आता बघितलं आपण तर लाखो गणेश मूर्ती तुम्ही पाठवतात. गणेश मूर्ती म्हटलं तर नाजूक आणि त्यातही पर्यावरणपूरक जर म्हटलं तर तिला खूप केअरफुली हँडल करावं लागतं. पण इथून 7 समुद्रमार्गे जातात, काही हवाई मार्गे जातात. समुद्राने जाणारी मूर्ती हलू शकते किंवा काय होऊ शकतं, मग त्याला धक्का लागू नये यासाठी म्हणजे चिंतामणी ग्रुप मधून काय असं आम्ही सुरुवातीला म्हणजे एक जेन्युइनली सांगायचं की सुरुवातीला आम्ही जेव्हा गणेश मूर्तीचं काम सुरू केलं, इको फ्रेंडली गणेश मूर्ती परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते, तर त्याचं काम सुरू केलं. तर सुरुवातीला आम्हाला देखील आम्ही ज्या मूर्त्या पाठवल्या तर कुठेतरी आम्हाला 10%, 5% किंवा 20% आम्हाला कंप्लेंट्स होत्या की या मूर्त्या तुमच्या डॅमेज होत आहेत आणि मूर्त्या तुटल्या जात आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे. आणि कसं आहे की जी आपली मूर्ती आहे ती परदेशात जाऊन तुटल्याच्या नंतर तिला विसर्जित करणं किंवा त्या गोष्टी फार डिफिकल्ट असतात तिकडच्या लोकांना आणि तिकडचं गव्हर्नमेंट सहजासहजी ते आपल्याला विसर्जित करून देत नाही. तर आम्ही त्याच्यावर आम्हाला असं वाटलं की जर हा बिझनेस आम्हाला लॉंग टर्मसाठी स्केल करायचा आहे आणि ऑर्गनाइज्ड करायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा विचार केला की ह्या सर्व कंप्लेंट्स आहेत, या कंप्लेंट्सवर आम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आमची जी पॅकेजिंग होती ती आम्ही चेंज केली. काही पॅकेजिंग कंपनीजला जाऊन आम्ही भेटलो, जिथे प्रोडक्ट्सवर पॅकेजिंग डेव्हलप केली जाते अशा कंपनीजला मोठ्या जाऊन भेटलो. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही आमच्याकडून काही मूर्त्या तिकडे त्यांच्या कंपनीजमध्ये घेऊन गेलो. त्यावेळेस पण या ज्या पॅकेजिंग डेव्हलप करणाऱ्या कंपन्या आहेत या फार लिमिटेड कंपनीज आहेत आणि खूप मोठ्या कंपनीज आहेत. म्हणजे आमच्यासारख्या त्यावेळेस लहान थोडा उद्योग एवढा मोठा नव्हता, पण त्यावेळेस तिथे आम्हाला एंट्री मिळणं फार मोठी गोष्ट होती. तर असेच एका कंपनीने आम्हाला संधी दिली. काही मूर्त्या आम्ही घेऊन तिथे गेलो. त्याच्यानंतर तिथे आम्ही 2-2 दिवस स्टे केला. त्यांच्या इंजिनियर्स लोकांसोबत आम्ही थांबलो आणि या सर्व गोष्टीचं एक कॉम्बिनेशन केलं. वर्षभरात एक चांगली पॅकेजिंग डेव्हलप केली जी अनब्रेकेबल आहे. अशा पद्धतीने एक चांगली पॅकेजिंग, चांगलं क्वालिटी ऑफ मटेरियल पॅकेजिंगसाठी हे आम्ही डेव्हलप केलं आणि मार्केटमध्ये आणलं. आणि ती जी आमची मेहनत होती, जो आमचा अभ्यास होता, त्याच्यामध्ये जी पॅकेजिंग कंपनीची पण त्याच्यामध्ये मेहनत होती, तर या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन एकदम जुळून आलं आणि एक अनब्रेकेबल आणि प्रोफेशनल एक्सपोर्ट पॅकेजिंग आम्ही इंडियामध्ये जे गणेश मूर्ती परदेशात पाठवतात, भारतामधून जातात, त्या इंडियातल्या सगळ्यात चांगली आणि टॉप क्वालिटीची पॅकेजिंग चिंतामणी क्रिएशनमध्ये डेव्हलप करण्यात आली. आणि ते गणेश मूर्त्या जेव्हा आम्ही त्या पॅकेजिंगमधून पाठवण्यास सुरुवात केली, गणेश मूर्त्या चांगले आम्हाला रिव्ह्यूज आले.
आणि लोकांचं पण म्हणजे लोक पण एकदम सॅटिस्फाईड झाली, कस्टमर सॅटिस्फाईड झाले की या पॅकेजिंगमध्ये एकदम सेफली गणेश मूर्त्या परदेशात येतोय. जाऊ तर शकतात. आमचा आम्ही एक ट्रेंड सेट केला, एक ट्रेडमार्क सेट केला की आमच्या चिंतामणी क्रिएशनमधून ज्या गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात येतात त्याची डॅमेजेस होत नाही किंवा त्याचे ब्रेकेजेस होत नाही. तर जेव्हा सर्व कस्टमर्स आमचे जे क्लायंट्स आहेत आणि ग्राहक जेव्हा संतुष्ट झाले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली, ते आत्तापर्यंत वर्षानुवर्ष मागणी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली, कारण त्याचं एकमेव कारण की आमची चांगली गुणवत्ता, मूर्त्यांची गुणवत्ता आणि उत्कृष्ट आर्टवर्क आणि त्याच्यापेक्षा चांगली आमची प्रोफेशनल पॅकेजिंग, या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आज चिंतामणी क्रिएशनला फार मोठ्या प्रमाणावर परदेशातून गणेश मूर्तींची मागणी आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर चिंतामणी क्रिएशनची खासियतच असेल की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, कलाकुसर, गणेश मूर्तीवर करण्यात आलेलं बारीक कोरीव काम, त्यानंतर सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे पॅकेजिंग करून, म्हणजे अतिशय सेफ अशी गणेश मूर्ती ही परदेशामध्ये पोहोचली पाहिजे. नक्कीच आपण तुम्ही तुमची आव्हानं सांगितली, चॅलेंजेस सांगितले, पण आपण जर बघितलं तर उद्योजक हा जो आहे हा एकतर तरुण वर्ग जो आहे तो 25-26 वर्षानंतर उद्योग सुरू करतो. एकंदरीत तुम्ही लवकर सुरू केला, पण 25-26 नंतर तरुण जो आहे तो उद्योग सुरू करतो. आपण जर बघितलं काही महिने उद्योग चालतो आणि मग नंतर परत तो बंद पडतो, किंवा मग तरुणाला वाटतं अरे नको यार हे मला प्रॉफिट देत नाहीये, काहीच नाही. तर मग ह्याच्यामध्ये जे लवकर बंद पडण्याची कारणं काय असू शकतात? म्हणजे जनरली माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन असतो आणि या क्वेश्चनमध्ये मी जे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगत आलो आहोत की जनरली मी सुद्धा आता म्हणजे समाजामध्ये वावरत असताना भरपूर ठिकाणी पाहण्यास मिळतं की काही उद्योग सुरू केले आणि 3 महिन्यानंतर बंद पडतोय, 6 महिन्यानंतर बंद पडतोय किंवा 1 वर्षानंतर बंद पडतोय. तर मी पण सुद्धा त्या गोष्टीचा म्हणजे जेव्हा तुम्ही एक समाजात वावरत असतात, काम करत असतात, तर तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करणं देखील गरजेचं असतं. नुसतं असंच नाही की तुम्ही तुमचं काम करतायत आणि समाजात काय चाललंय त्या गोष्टीचा देखील अभ्यास करणं फार गरजेचं असतं. आणि मी पण माझ्या पण निदर्शनात असे असंख्य उद्योग आले की ते सुरू झाले आणि काही वेळाने ते बंद झाले. तर त्याच्या मागचं एक म्हणजे त्याच्या मागचं एक कॉज असा आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये प्रॉब्लेम असा झालाय की तुम्ही झटपट श्रीमंती नाही, झटपट श्रीमंती नाही म्हणता येणार त्याला. कसं आहे की आजच्या तरुण पिढीने स्वतःची ॲबिलिटी चेक करणं फार गरजेचं आहे, स्वतःकडे असलेलं स्किल चेक करणं गरजेचं आहे आणि आपण कोणत्या स्किलमध्ये एज्युकेशन घेतलं आहे, आपल्याकडे कोणते स्किल्स आहेत, आपल्याकडे काय ॲबिलिटीज आहेत, या गोष्टीचं प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखादा मुलगा चांगल्या पद्धतीने त्यांनी इंजिनिअरिंग केले फॉर एक्झाम्पल सांगतो आणि इंजिनिअरिंगमध्ये चांगलं काम केलं, मग इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर त्यांनी जे एज्युकेशन घेतलं किंवा त्याच्याकडे जे स्किल्स आहेत, ॲबिलिटीज आहेत, त्याचा पुरेपूर वापर त्यांनी व्यवसायात केला पाहिजे. आता जनरली असं होतं की नुसताच काही नाही म्हणून नोकरी नाही करायची म्हणून व्यवसाय करणं, तर असं नाही होत. तुम्ही सुरू करत असलेला व्यवसाय, या व्यवसायासाठी लागणारं स्किल, याचं ॲबिलिटी आणि तुमच्याकडे असलेली कॅपॅबिलिटी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. एखादी वस्तू किंवा एखादं प्रोडक्ट तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये आणताय, त्या प्रोडक्ट्सची आणि त्या वस्तूची मार्केटमध्ये डिमांड किती मोठ्या प्रमाणावर आहे हे म्हणजे मी तर सांगतो प्रत्येक तरुण उद्योजकांनी याच्यावर मूळ अभ्यास केला पाहिजे की आपण जे सुरू करतोय ती वस्तू, त्याचं मार्केटमध्ये डिमांड किती आहे, लोकांचा वापर किती आहे, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एखादी नवीन प्रोडक्ट बनवताय की ऑलरेडी जो मार्केटमध्ये नाही आहे, मग तो प्रोडक्ट बनवल्याच्या नंतर तुम्ही लोकांच्या वापरात तो कसा आणला पाहिजे याचा देखील तुमच्याकडे एक प्लॅनिंग असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं प्रोडक्ट लॉन्च करतायत तर ते लोकांनी तुमचं प्रोडक्ट कसं घेतलं पाहिजे किंवा का घेतलं पाहिजे, मग त्याच्यासाठी लागणारे जे मार्केटिंग स्किल्स आहेत ते मार्केटिंग स्किल्स त्याच्यावर अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं तुम्ही बारीक लक्ष असायला पाहिजे. किंवा ते प्रोडक्ट तुम्ही एखादं ऑलरेडी मार्केटमध्ये चालले आणि तुम्ही नव्याने ते प्रोडक्ट आणतायत, म्हणजे सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाते आणि तुम्ही नवीन आणताय आणि मग तुम्ही नवीन आणताय म्हणजे तुमचं प्रोडक्ट नवीन आहे आणि एखादं प्रोडक्ट आहे ते गेले 10 वर्षापासून मार्केटमध्ये विकते सेम प्रोडक्ट, तर त्या सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये विकते, मग लोकांनी तुमचा प्रोडक्ट का घ्यावा? नवीन प्रोडक्ट जो ऑलरेडी ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे मार्केटमध्ये, त्या ब्रँडला लोक चॉईस करतात किंवा लाईक करतात, मग तुम्ही नव्याने जो प्रोडक्ट आणताय तो लोकांनी का घ्यावा?
मग त्या गोष्टीचं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्समध्ये नवीन काय आणताय, क्वालिटीमध्ये तुम्ही किती इन्क्रीज करताय, पॅकेजिंगमध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करताय, नवीन नवीन ऑफर्स तुम्ही त्याच्यावर काय आणतात. सगळ्यात मोठं क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स आणि रिझनेबल रेट हा जो मंत्र आहे बिझनेसचा, तुम्ही क्वालिटी ऑफ प्रोडक्ट लोकांना द्या आणि रिझनेबल रेट्समध्ये द्या. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचं जे कॉम्पिटिटरचा जो रेट काय आहे आणि तुम्ही कुठल्या रेटमध्ये मार्केटमध्ये तो प्रोडक्ट आणतात जेणेकरून तुमचा प्रोडक्ट लोक लवकर उचलतील, किंवा त्याच्यासोबत तुम्ही काही ऑफर्स आणतायत, तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होत नाही आणि मग एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे ते घाईघाईने सुरू होतो आणि मग तो व्यवसाय चालत नाही, मग तो बंद होतो. मग व्यवसाय सुरू करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं. आणि एक एक ज्वलंत क्वेश्चन आहे की काही मुलांच्या मनामध्ये असं पण आहे की आपल्याकडे पैसे नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती आपली नाहीये, मग आपण व्यवसाय करू शकत नाही. असं नाहीये. बघा, तुम्ही तुमच्याकडे जर स्किल्स ॲबिलिटीज असेल आणि तुमच्याकडे नॉलेज असेल ना, तर अगदी तुम्ही शून्यातनं पण व्यवसायाला सुरू करू शकता. ठीक आहे, पैसे लागतात, नाही असं नाही, पण फार आता तुम्हाला मोठ्याच प्रमाणावर पैसे पाहिजे व्यवसाय करायला असं काही नाहीये. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर मला असं वाटतं जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ठीक आहे, हे झाली व्यवसाय बंधन होण्याची कारणे किंवा बंद होण्याची कारणे असतील किंवा काय. ह्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा प्रश्न, उत्तर देखील शॉर्ट अँड स्वीट असेल, की नवीन तरुण उद्योजक झाल्यानंतर किंवा उद्योगात उतरल्यानंतर, एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर, जसं तुम्ही आता सांगितलं, कमी भांडवल आणि तुमची मेहनत तुम्हाला एक यशस्वी शिखर गाठू शकते, बरोबर. तर आता नवीन उद्योजकांना एक थोडक्यात काय मंत्र द्याल? नवीन उद्योजकांना मी हेच मंत्र देईन की आताच मी जस्ट सांगितलं की तुमच्या स्किल्सवर काम करा, तुमच्या ॲबिलिटीजवर काम करा, तुमच्या प्रोफेशनलिझमवर काम करा. आणि एखादी जेव्हा आपण एखादं झाड लावतो तर ज्या पद्धतीने आपण त्याला वेळोवेळी पाणी देतो, वेळोवेळी सूर्यप्रकाश देतो, मग त्याची वाढ होते. की तुम्ही एक दिवस पाणी द्याल आणि मग त्याच्यानंतर 10 दिवस पाणीच देणार नाही, मग ते झाडाची वाढ होणार नाही. मग एक दिवस सूर्यप्रकाश द्याल, मग 10 दिवस त्याला देणार नाही, मग त्याची वाढ होणार नाही. तर कंटिन्युटी पाहिजे कुठल्या पण कामामध्ये, आणि तुम्हाला कंटिन्युटी ठेवणं फार गरजेचं आहे तरुण उद्योजकांना. आणि मेन म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांवर कसे कमी डिपेंड राहता कामा नये. म्हणजे कोणावर जास्त डिपेंड राहण्याची गरज नाहीये तुम्हाला. तुमच्याकडे एखाद्या वेळेस तुम्ही एक सेल्सचं काम करताय, समजा तुमची कंपनी छोटी आहे, तुम्ही सेल्स करतायत आणि अकाउंट्स पण करतायत. समजा ज्यावेळेस तुमच्याकडे अकाउंट्स नसेल, मग अकाउंट्स पण तुम्ही त्या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे चौकस बुद्धीने काम करणं फार गरजेचं आहे तरुण उद्योजकांनी. वेळ अजिबात वाया घालू नका ना. सुरुवातीचे 3 वर्ष 4 वर्ष तुमच्या व्यवसायाला द्या, व्यवसायासाठी स्वतःला झोकून द्या. आणि मेन म्हणजे तब्येतीची काळजी घेणं आणि शरीराची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तुम्ही जे काम करताय, तुम्ही जो व्यवसाय उभं केला, एक व्यवसाय उभं करणं म्हणजे एक नवीन बाळाला जन्म देणं असं म्हणण्यासारखंच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, कुठेही तुमचा वेळ वेस्ट नका होऊन देऊ. आणि कोणावरही जास्त तुम्ही डिपेंड्स राहू नका की तो आला तरच माझं काम होईल, हा आला तरच काम, तो नाही आला तर त्याचं काम तुम्ही करा, किंवा त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहून देऊ नका, किंवा प्लॅन बी करा. किंवा एखाद्यावर एकदमच डिपेंड राहू नका की बाबा त्यांनी नाही मदत केली तर माझ्याकडनं काम होणार नाही, ह्यांनी मला मदत केली नाही तर त्याच्यामध्ये काम होणार नाही, असं नाही आहे. तुम्ही जेव्हा स्वतः बिझनेसला एक टाईम द्याल, स्वतः बिझनेससाठी एक तुम्ही पूर्ण तुमचं लक्ष केंद्रित कराल, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला वेव्ज मिळत जातात, ऑटोमॅटिकली तुम्हाला वेज क्रिएट होतात आणि तुम्ही मल्टी टॅलेंटेड होऊ लागतात. मग एखाद्या वेळेस जर कोणी नाही आलं तरी त्याचं काम तुम्ही करू शकतात. तर या सगळ्या गोष्टीची फार गरज आहे. तुम्ही व्यवसायाला जेवढं द्याल, सुरुवातीचे काही दिवस म्हणा किंवा काही महिने किंवा काही वर्ष, व्यवसायाला जेवढा तुम्ही वेळ द्याल, व्यवसायासाठी तुम्ही जेवढी मेहनत कराल, तर ॲटोमॅटिकली जसं मी सांगितलं की झाडाला पाणी देऊन देऊन जेव्हा झाड आपण मोठं करतो आणि मग मोठं केल्याच्या नंतर तो ॲटोमॅटिकली आपल्याला फळं देतो. तर हे सिंपल उदाहरण आहे की एक तुम्ही बी लावलं, त्याला पाणी दिलं, त्याला खत दिला, त्याला सूर्यप्रकाश दिला, मग ते झाड मोठं झालं, मग त्याच्यातनं तुम्हाला फळ मिळालं, फूल मिळालं, मग ते ऑटोमॅटिकच येतं. 4 वर्ष व्यवसाय तुम्हाला मग ते ऑटोमॅटिक येतं. मग तसंच जर तुम्ही सुरुवातीचे काही महिने किंवा काही वर्ष तुमच्या व्यवसायाला दिलं, तर ऑटोमॅटिकली 101% त्याच्यामधून तुम्हाला तो व्यवसाय तुम्हाला आउटपुट देतो आणि त्या व्यवसायातनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने इन्कम मिळतं. बस एवढंच सांगतो. नक्कीच आपण जर बघितलं तर निमेशजींनी आपल्याला थोडक्यात काय सांगितलं तर टाईम इज मनी
आणि आपली मेहनत हे आपल्या व्यवसायात आपल्याला एक चांगलं फळ देऊ शकतं. पण सुरुवातीची 4 वर्ष तुम्हाला ही सचोटीची आणि कसोटीची असणार आहेत, कारण लगेचच झाड लावलं आणि फळ भेटलं असं होत नसतं, जसं निमेशजींनी आपल्याला सांगितलं. आणि बदलापूर शहरातील एक तरुण उद्योजक ते आहेत आणि त्यांचा व्यवसाय, त्यांचा संपूर्ण प्रवास जो आहे तो आपण या मुलाखतीतून जाणून घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला जर आमच्यासोबत अशी मुलाखत करायची असेल तर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधावा. तुर्तास इथेच थांबूयात.